नमस्कार मित्रांनो, मी बाजीराव बोरुडे, प्रेम संदेश नॉलेज हाउस मुंबई से। चले जिंदगी को आसान करे। मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये मी अभ्यासाच्या संदर्भामध्ये मुलांसाठी खास करून अभ्यास कसा करावा या संदर्भात व्हिडिओ प्रकाशित केला होता। आज त्याच्याच दुसऱ्या भागामध्ये खरोखर सर्वजण मुलांना सांगत असतात की अभ्यास कर आणि अभ्यास कर, पण तो अभ्यास कसा करायचा कोण सांगत नाही। मित्रांनो, आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अभ्यास करण्याच्या काही शास्त्रशुद्ध पद्धतीने तो कसा करायचा ह्याच्या काही ट्रिक्स सांगणार आहे। तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि खरोखर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कारण या व्हिडिओने खरोखर अनेक मुलांच्या अभ्यासामध्ये परिवर्तन होईल आणि ते त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांच्या वार्षिक परीक्षेमध्ये चांगले मार्क्स मिळवून चांगल्या मार्काने पुढे पास होतील आणि त्याचप्रमाणे ते खरोखर त्यांच्या आयुष्यामध्ये सक्सेसफुल होतील, कारण ही अभ्यासाची जी पद्धत आहे ती शास्त्रशुद्ध अभ्यासाची पद्धत आहे। आणि म्हणून मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या माझ्या चॅनलमध्ये। तर जाऊया आपल्या या सत्राकडे। मित्रांनो, अभ्यास करत असताना खरोखर जे एज्युकेशनचं बेसिक प्रिन्सिपल आहे, म्हणजे मुळात शिक्षण आपण कशासाठी घेतो, तर प्रत्येकाचं उत्तर असतं, पालक मला नेहमी सांगत असतात की मुलानं त्याच्या स्वतःच्या पायावरती उभा राहिलं पाहिजे, याच्यासाठी मी त्याला शाळेत शिकवत आहे। आणि मुलांना वाटत असतं की खरोखर मी स्वतःच्या पायावरती उभा राहिलं पाहिजे, माझं स्वतःचं काहीतरी करिअर झालं पाहिजे, माझं भविष्य हे खरोखर प्रकाशमान झालं पाहिजे, ब्राईट झालं पाहिजे आणि खरोखर मी आयुष्यामध्ये सक्सेस व्हायला पाहिजे आणि यासाठी मी शिक्षण घेत आहे। तर मित्रांनो, खरोखर एज्युकेशनचं बेसिक प्रिन्सिपल काय आहे हे समजून घेणं खूप गरजेचं आहे। मुळात शिक्षण घेतो आपण ते प्रत्येक पालक जसं म्हणतो की माझ्या मुलाला मला स्वावलंबी बनवायचं आहे, आणि स्वावलंबी बनवण्यासाठी जर शिक्षण असेल तर खरोखर मित्रांनो, हे स्वावलंबन कसं प्राप्त करता येईल यासाठी एज्युकेशनचं जे बेसिक प्रिन्सिपल आहे ते म्हणजे क्रिएटिव्हिटी क्रिएट नॉलेज, नॉलेज क्रिएट कॉन्फिडन्स, कॉन्फिडन्स क्रिएट इंडिपेंडन्सी। हे जे ते सूत्र आहे खरोखर मित्रांनो, क्रिएटिव्हिटी क्रिएट नॉलेज, नॉलेज क्रिएट कॉन्फिडन्स आणि कॉन्फिडन्स क्रिएट इंडिपेंडन्सी। म्हणजे तेव्हा तुम्ही कृतिशील असता, त्या कृतीमधून तुम्हाला काय होतं तर ज्ञान प्राप्त होतं। तुम्ही एखादी गोष्टी प्रॅक्टिकली करता आणि त्या प्रॅक्टिकलमधून तुम्हाला काय अनुभव येतो, आणि खरोखर असं म्हटलेलं आहे एक्सपिरियन्स इज गुड टीचर। आणि म्हणून प्रियांनो, तुम्ही कृतिशील असणं गरजेचं आहे, विद्यार्थ्यांनी कृतिशील असणं गरजेचं आहे। आणि खरोखर कृतिशील तर तुम्ही कृतिशील असाल तर तुम्हाला ज्ञान प्राप्त होतं, आणि ते ज्ञान तुमच्या अनुभवातून आलेलं ज्ञान असतं। पुस्तके वाचून किंवा कोणाचा तरी अनुभव शेअर करून आलेलं ज्ञान नसतं, तर तुम्ही ते स्वतः अनुभवलेलं ज्ञान असतं। आणि म्हणून तेच अनुभवाने प्राप्त झालेलं ज्ञान म्हणजे क्रिएटिव्हिटीने तुमच्यामध्ये जे ज्ञान उत्पन्न होतं, म्हणून तुम्ही कृतिशील असणं गरजेचं आहे। त्याच्यामुळे तुम्हाला ज्ञान प्राप्त होईल, आणि क्रिएटिव्हिटी क्रिएट नॉलेज म्हणजे तुम्हाला नॉलेज प्राप्त झालं, आणि ते नॉलेज तुमचा आत्मविश्वास वाढत असतं। आत्मविश्वास ज्ञानामुळे वाढतो, आणि ते ज्ञान तुमच्या कृतिशीलतेमधून आलेलं आहे, तुमच्या अनुभवामधून आलेलं आहे। आणि म्हणून क्रिएटिव्हिटी क्रिएट नॉलेज, नॉलेज क्रिएट कॉन्फिडन्स। आणि मित्रांनो, कॉन्फिडन्स प्राप्त झाला तर तो कॉन्फिडन्स कुठून येणार आहे, कारण तुम्ही कृतिशीलता तुमच्या जीवनामध्ये अवलंबलेली आहे, त्यातून तुम्हाला ज्ञान प्राप्त झालेलं आहे। आणि ज्ञान जेव्हा प्राप्त होतं तर ज्ञान काय करतं, तुम्हाला तुमचा आत्मविश्वास वाढवतं, म्हणजेच तुमचा कॉन्फिडन्स वाढतो। आणि जेव्हा तुमचा आत्मविश्वास वाढतो तेव्हा तुम्ही कुणावरतीही अवलंबून राहत नाही, तेव्हा तुम्ही स्वावलंबी झालेले असता। आणि म्हणून हे स्वावलंबन प्राप्त करण्यासाठी किंवा आयुष्यामध्ये स्वावलंबी होण्यासाठी जर आपण शिक्षण घेत असू, तर शिक्षण घेत असताना किंवा आपण अभ्यास करत असताना हेच सूत्र वापरणं खूप गरजेचं आहे। जसं आपण आयुष्यामध्ये स्वावलंबी होऊ इच्छितो, त्याचप्रमाणे आपण आपल्या अभ्यासामध्ये देखील स्वावलंबी होणं गरजेचं आहे। मित्रांनो, आपण शाळेत जातो, आपली मुले शाळेत जातात, आणि खरोखर शाळेत जात असताना शाळेत गेल्यानंतर 5 ते 6 तास मुलं शाळेमध्ये शिक्षकाच्या संगतीमध्ये शाळेच्या वातावरणामध्ये असतात, परंतु बाकीचा जो वेळ आहे त्या वेळेमध्ये खरोखर ते त्यांच्या मित्रांच्या संगतीमध्ये वेगवेगळ्या वातावरणामध्ये ते वाढत असतात। आणि खरोखर हे करत असताना शाळांमधून उपक्रम राबविले जातात, त्यामागचा उद्देशच तो आहे की मुलाने काय व्हावं, कृतिशील व्हावं। आणि म्हणून वेगवेगळे उपक्रम वेगवेगळ्या शाळा आपल्या विद्यार्थ्यांसाठी राबवत असतात। तर मुलांनी त्या वेगवेगळ्या उपक्रमामध्ये सहभागी व्हावं, पालकांनी त्या उपक्रमांमध्ये त्यांना सहभागी होण्यासाठी प्रोत्साहन द्यावं, की जेणेकरून आपला मुलगा, आपला पाल्य काय होईल, कृतिशील होईल। कृतिशीलतेमुळे त्याचं ज्ञान वाढत जाईल,
आणि खरोखर त्याला ज्ञान प्राप्त झालं तर ते ज्ञान त्याच्या अनुभवाच्या जीवावरती आलेलं ज्ञान आहे. कारण मुलं म्हणतात की बघून शिकतात, ऐकून शिकतात, परंतु जेव्हा ते अनुभव घेण्याचं त्यांच्यामध्ये जी क्युरियासिटी उत्पन्न होते आणि जेव्हा ते अनुभव घेतात त्यावरून ते अधिक स्पष्टपणे त्यांना त्या गोष्टी समजायला लागतात. आणि म्हणून आपल्या विद्यार्थ्यांना, आपल्या मुलांना खरोखर प्रत्येक प्रॅक्टिकली त्या गोष्टी समजणं गरजेचं आहे. कारण ते त्यांनी अनुभवाने घेतलेलं ज्ञान हे त्यांचं कधीच संपणारं नाही आहे. आयुष्यभर त्यांच्यासोबत तो अनुभव असणार आहे. आणि म्हणून अनुभवातून घेतलेलं ज्ञान हे तुमचा आत्मविश्वास वाढवत असतं. आणि मित्रांनो, आत्मविश्वास वाढविण्यासाठी कृतीशील असणं खूप गरजेचं आहे की जेणेकरून तुम्हाला त्यातून नॉलेज मिळेल, ज्ञान मिळेल आणि ज्ञान तुम्हाला आत्मविश्वास तुमचा वाढवेल. आणि आत्मविश्वास वाढला की तुम्ही कशावरतीही अवलंबून राहणार नाहीत. आता हेच प्रिन्सिपल आपण आपल्या शालेय अभ्यासक्रमासाठी वापरूया की जेणेकरून मी मागच्या व्हिडिओमध्ये म्हटले होतं की अभ्यास कसा करायचा हे मुलांना कोणी सांगत नाही. प्रियांनो, एज्युकेशनचं जे बेसिक प्रिन्सिपल आहे, क्रिएटिव्हिटी क्रिएट नॉलेज, नॉलेज क्रिएट कॉन्फिडन्स आणि कॉन्फिडन्स क्रिएट इंडिपेंडन्सी, हे जर बेसिक सूत्र असेल तर हे बेसिक सूत्र आपण आपल्या शालेय अभ्यासक्रमामध्ये वापरणं खूप गरजेचं आहे. तुम्ही म्हणाल आता कृतीशील कसं व्हायचं? तर कृतीशील होत असताना आपल्या अभ्यासामध्ये आपण कृतीशील व्हावं. म्हणजेच कृतीशील होण्यासाठी किंवा कृतीशील कसं व्हायचं यासाठी जर आपण बारकाईने पाहिलं तर आपल्याला जो शाळेमध्ये शिक्षक होमवर्क देतात किंवा धड्याखाली जे एक्सरसाइजेसमध्ये क्वेश्चन्स दिलेले असतात, या प्रश्नांची उत्तरं सर्रास मुलं गाईड अपेक्षितचा वापर करून ते लिहून काढतात आणि दुसऱ्या दिवशी शिक्षकांना बघायला देतात. होमवर्क कंप्लीट करून घेऊन जातात. शिक्षक देखील एका वर्गामध्ये 25 ते 30, 50 मुलं एकत्र असतात. 30 ते 35 मिनिटाचा, 40 मिनिटाचा त्यांचा तास पिरियड्स असतो. त्या पिरियड्समध्ये 30, 35, 40 मुलांचा होमवर्क ते कधी चेक करणार? म्हणून दोष शिक्षकांचा नाही. शिक्षक त्याने होमवर्क केलाय की नाही हे तो बघतो, तो टिकमार्क करत जातो आणि होमवर्कच्या वहीमध्ये खाली लिहितो SEEN, सीन म्हणजे मी पाहिले. त्याने अभ्यास केला हे मी पाहिलं, परंतु त्याने अभ्यास केलेला मी तपासला नाही. मित्रांनो, चूक शिक्षकांची नाही. 30-35 मिनिटामध्ये ते सगळ्याच मुलांचा अभ्यास बारकाईने चेक करू शकत नाहीत. परंतु मुलाने क्रिएटिव्ह होत असताना आपल्याला ह्या गोष्टीकडे लक्ष द्यायचं आहे की माझा मुलगा किंवा माझा पाल्य क्रिएटिव्हपणे अभ्यास कसा करेल. कारण क्रिएटिव्हिटी नॉलेजला क्रिएट करते, ज्ञान उत्पन्न करते. ते अनुभवातून आलेलं ज्ञान असेल तर मग कृतीशील होत असताना विद्यार्थ्याने काय करावं? कान देऊन ऐका. विद्यार्थ्याने काय करावं? आपल्या अभ्यासामध्ये कृतीशील होत असताना विद्यार्थ्यानं शाळेमधून दिलेला होमवर्क म्हणजे जे काही प्रश्न त्याला सांगितले असतील किंवा धड्याखाली असलेले जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांची उत्तरं त्याने पुस्तकामध्ये शोधावी. जे त्याचं शालेय पुस्तक आहे, टेक्स्टबुक ज्याला आपण म्हणतो, त्यामध्ये त्याने त्या प्रश्नांची उत्तरं शोधावीत. प्रॅक्टिकली हे करत असताना खूप गमतीशीर त्याचा वेळ देखील जाईल. त्याला जर आपण आपल्या पाल्याला ते उत्तरं शोधावयास बसवलं तर तो काय करेल? एका प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी त्याला तो धडा वाचावा लागेल. त्याला काय करावं लागेल? तो धडा वाचावा लागेल. वाचल्यानंतर त्याला पहिल्या प्रश्नाचं उत्तर कुठेतरी मिळेल. मिळालेलं उत्तर जसंच्या तशा ओळी लिहून चालणार नाही. मग ते त्याला स्वतःच्या शब्दामध्ये मांडावं लागेल. इथे त्याची क्रिएटिव्हिटी सुरू होते. त्याला टेक्स्टबुकमध्ये उत्तर सापडलं, त्यासाठी त्यांनी वाचन केलं. वाचनाने त्याला उत्तर कुठे आहे हे समजलं, परंतु ते त्याला स्वतःच्या शब्दामध्ये मांडावं लागेल. याच्यासाठी त्याला स्वतःच्या बुद्धीचा वापर करावा लागेल. त्या शब्दांची रचना करावी लागेल, वाक्यांची रचना करावी लागेल आणि मग तो ते वाक्य लिहून काढेल. त्याने स्वतः शोधलेलं उत्तर त्याने स्वतः तयार करून पुन्हा लिखाणाच्या माध्यमातून त्याने त्या वहीवरती किंवा त्या पेजवरती लिहून काढलं. मित्रांनो, ही झाली एक एक्सरसाइज. परंतु त्याला प्रश्न देत असताना, होमवर्क देत असताना कमीत कमी 4-5 प्रश्न दिले जातात किंवा त्या धड्याखाली 5-6 प्रश्न असतात. मग प्रत्येक प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी तो एकदा धडा वाचेल, दुसऱ्यांदा धडा वाचेल, तिसऱ्यांदा तो जास्त तर वाचणार नाही. परंतु काय होईल? तो 2 वेळा वाचल्यानंतर त्याच्या सहज लक्षात येईल की ह्याचं उत्तर कुठल्या पॅरेग्राफमध्ये आहे. मग त्याला पॅरेग्राफ त्याचा काय होईल? बायहर्ट होईल. म्हणजे त्याचं पाठांतर नाही होणार, परंतु त्याला कुठल्या पॅरेग्राफमध्ये याचं उत्तर आहे हे त्याला कळेल आणि मग तो ते उत्तर काय करेल? शोधेल. शोधलेलं उत्तर पुन्हा त्याला प्रत्येक प्रश्नाचं उत्तर स्वतःच्या बुद्धीने, स्वतःच्या शब्दामध्ये मांडण्यासाठी त्याची जुळवणी करावी लागेल. आणि यामध्ये तो विद्यार्थी तल्लीन होईल. त्याला
तो मग्न होऊन एकाग्र होऊन तो उत्तर बनवण्याचा प्रयत्न करेल आणि ते बनवलेलं उत्तर तो त्या लिखाणाच्या माध्यमातून व्यक्त करेल, प्रेझेंट करेल. तर मित्रांनो, तो या प्रश्नांची उत्तरं तयार करेल. असं प्रत्येक धड्यावरती तो करत जाईल तर त्याचा काय होईल, तिथे क्रिएटिव्हपणा दिसेल आणि तो उत्तरं कशी तयार करायची हे तयार करायला तो स्वतः शिकेल. कारण स्वतःची उत्तरं तयार करणं हा त्याचा स्वतःचा अनुभव असेल. त्याने स्वतः तयार केलेलं उत्तर त्याला तो काय करेल, ज्ञान प्राप्त करून देईल. हां, याचं उत्तर असं तयार करायचं, मी स्वतः तयार केलेलं आहे. आणि तयार केलेलं उत्तर त्याला परत पाठांतर करत बसायची गरज पडणार नाही. कारण आपल्याकडे लिखाणाच्या पद्धतीने परीक्षा घेतल्या जातात. ओरल 20-10 मार्काची असते, परंतु 80 मार्कांचा जवळजवळ लिखाणाचा वार्षिक परीक्षेचा पेपर असतो. तर मित्रांनो, लिखाण होत नाही आणि मग या माध्यमातून काय होईल, तो क्रिएटिव्हपणे उत्तर तयार करेल, स्वतः लिहून काढेल, तर त्याचा सराव अधिकाधिक होईल. त्याचा लिखाणाचा सराव होईल, त्याचा वाचनाचा सराव होईल. त्याने स्वतःच्या बुद्धीने ती उत्तरं तयार केली आहेत, म्हणजे त्याचं मनन आणि आकलन देखील होईल. जसं एज्युकेशनमध्ये अभ्यास कसा करावा, तर याच्यासाठी वाचन, चिंतन, मनन, त्याचं आकलन आणि त्याचं सादरीकरण या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. म्हणजे प्रश्नाचं उत्तर शोधत असताना त्याला काय करावं लागेल, तर धडा वाचावा लागेल. धडा वाचला की त्याला सापडलेलं उत्तर स्वतःच्या शब्दामध्ये मांडावं लागेल, त्याच्यावरती मनन करावे लागेल, त्याचं चिंतन करावं लागेल. मी कसं बरं याचं उत्तर लिहू, ओळी तर सापडलेल्या आहेत, शब्द सापडलेले आहेत, त्याची जुळवणी मी कशी करू. आणि मग हे करत असताना तो काय करेल, तर त्याच्या स्वतःच्या बुद्धीने त्या प्रश्नाचं उत्तर तयार करेल. म्हणजे तो त्याच्यावर चिंतन करेल, मनन करेल, त्याला त्याचं आकलन होईल, म्हणजे त्याला ते समजेल कसं लिहायचं आहे. आणि मग तो सादरीकरण करेल. ते सादरीकरण तो लिखाणाच्या माध्यमातून करेल, आपल्या पेपरवरती लिहून काढेल. तर या ज्या 4 स्टेप आहेत अभ्यासामध्ये, वाचन, चिंतन, मनन, आकलन आणि सादरीकरण, या गोष्टी कंप्लीट झाल्या. आणि मग त्याचं सादरीकरण झालं, पण ते सादरीकरण त्याचं चूक बरोबर, किती बरोबर हे करण्यासाठी त्याचं खरोखर चेकिंग होणं गरजेचं आहे. म्हणजेच त्याचं ॲनालिसिस होणं गरजेचं आहे. त्याने लिहिलेलं उत्तर कितपत बरोबर आहे, कितपत चुकीचं आहे. तर मित्रांनो, ही आहे अभ्यासाची शास्त्रशुद्ध पद्धत. अभ्यास वापरत असताना, अभ्यास करत असताना. आणि म्हणून आपण जे काही पाहिलं की खरोखर सुरुवातीला त्या विद्यार्थ्यानं क्रिएटिव्ह होणं गरजेचं आहे, त्याचा आत्मविश्वास वाढणं गरजेचं आहे. कारण आत्मविश्वास त्याला त्याच्या ज्ञानामधूनच येईल आणि ते ज्ञान त्याच्या अनुभवातून त्याला प्रकट होईल. आणि हे करत असताना विद्यार्थी अशा पद्धतीने अभ्यास करू लागला तर खरोखर तो त्याच्या आयुष्यातील कुठल्याही प्रश्नाचं उत्तर शोधू शकेल. फक्त त्याच्या अंकातील नव्हे तर अंगातील गुणांचा देखील विकास होणार आहे. आणि म्हणून ही अभ्यासाची जी पद्धत आहे किंवा एज्युकेशनचं जे बेसिक प्रिन्सिपल आहे हे खूप महत्त्वाचं आहे. ते मुलांच्या अंतःकरणामध्ये रुजवणं खूप गरजेचं आहे. आज पालक म्हणून आपण काय करतो, तर आपण मुलांना रेडीमेड गाईड्स, अपेक्षित, कोहिनूर, डायमंड, बॉन्ड्स, रेडीमेड मटेरियल आणून देतो. रेडीमेड मटेरियल हे कुणीतरी लिहिलेलं आहे, कोणीतरी ती उत्तरं तयार केलेली आहेत आणि आपली मुलं फक्त त्याची कॉपी पेस्ट करतात. कॉपी म्हणजे काय, त्याची नक्कल करणं. म्हणजे गाईडमधलं उत्तर तो स्वतः काय करतो, लिहून काढतो. त्याच्या स्वतःच्या बुद्धीचा कुठेही त्याच्यामध्ये त्याला काहीही उपयोग केलेला नाही. कुणाच्या तरी डोक्यातून ते उत्तर आले, कुणीतरी ते लिहून ठेवले आणि आपला मुलगा काय करतो किंवा आपली मुलगी काय करते, तर ते गाईड घेते, ते अपेक्षित घेते, बॉन्ड्स घेते, कोहिनूर घेते आणि त्या प्रश्नाची उत्तरं जशी तशी रट्टा मारते, पाठ करते किंवा ते लिहून काढते, पाहून लिहून काढते. तर ते स्वतःचा, त्याच्या बुद्धीचा तिथे कुठेही विकास होत नाही. त्याची कृतिशीलता कुठेही उत्पन्न होत नाही. आणि कृतिशीलता नसल्यामुळे पाठांतरे केलेली उत्तरं जास्त काळ तो लक्षात ठेवू शकत नाही, कारण ती स्वतः ती बनवलेली त्याने नाहीत. आणि म्हणून मित्रांनो, स्वतःच्या प्रश्नांची उत्तरं स्वतः तयार करायला विद्यार्थ्याला शिकवणं खूप गरजेचं आहे. आणि म्हणून या पद्धतीने, शास्त्रशुद्ध पद्धतीने जर मुलांनी अभ्यास केला तर नक्कीच ते त्याच्या आयुष्यामध्ये सक्सेसफुल होतील, यशस्वी होतील. कारण मित्रांनो, हे शास्त्रशुद्ध आहे. कारण आपण जर पाहिलं, महाभारतामध्ये जर मुलांना प्रश्न विचारला की महाभारतामध्ये सर्वश्रेष्ठ धनुर्धर कोण, तर सर्रास उत्तर दिलं जातं अर्जुन. बरोबर आहे. परंतु मित्रांनो, तुम्हाला माहीत नसेल, महाभारतामध्ये सर्वश्रेष्ठ धनुर्धर आहे तो म्हणजे एकलव्य. कसं ते पहा. कारण महाभारतामध्येच ही गोष्ट सांगितलेली आहे की अर्जुनाला
सर्वश्रेष्ठ धनुर्धराची परीक्षा देत असताना सांगितलं की त्या झाडावरती जी चिमणी आहे त्या चिमणी किंवा पोपट जे काही स्टोरीमध्ये असेल, पण त्याच्या डोळ्यामध्ये तुला बाण मारायचा आहे, तर तुला काय दिसतंय? त्याच्या चारही भावंडांना विचारलं तेव्हा ते झाड दिसलं, कुणाला पूर्ण पक्षी दिसला, कुणाला सर्व काही दिसलं. परंतु अर्जुनाला विचारलं तर तो म्हटला मला फक्त काय दिसतोय, तो पक्षाचा डोळा दिसतोय. आणि त्याने बाण सोडला, त्याने बरोबर त्या पक्षाच्या डोळ्यामध्ये बाण मारला आणि म्हणून त्याला सर्वश्रेष्ठ धनुर्धर मानलं जातं. परंतु मित्रांनो, स्टोरी अजून वेगळी आहे, गोष्ट अजून वेगळी आहे. जर पाहिलं तर खरोखर एकलव्य, ज्याला द्रोणाचार्यांनी शिक्षण देण्यास, धनुर्विद्या शिकवण्यास नकार दिला, यासाठी की तो फक्त काय आहे, शूद्र आहे, फक्त क्षत्रियांनाच धनुर्विद्या शिकवली जाईल. परंतु त्या एकलव्याने ध्यास घेतला, त्याला सर्वश्रेष्ठ धनुर्धर व्हायचं होतं आणि म्हणून त्याने काय केलं तर त्याने केलं सेल्फ स्टडी, स्वयंअध्ययन. त्याने त्याच्या गुरुजींचा पुतळा डोळ्यासमोर बनवला, त्यांना गुरु मानलं आणि खरोखर त्याने स्वयंअध्ययन सुरू केलं आणि त्या स्वयंअध्ययनाच्या द्वारे तो सर्वश्रेष्ठ धनुर्धर ठरला मी असं म्हणतो यासाठी की कारण अर्जुनाने बाण मारला, तो डोळ्याने बघून त्या पक्षाच्या डोळ्यामध्ये बाण मारला. परंतु मित्रांनो, त्याच महाभारतामध्ये असं लिहिलेलं आहे की एकलव्याने जेव्हा कुत्रा जंगलामध्ये भुंकत जातो तेव्हा त्या भुंकण्याच्या दिशेने जेव्हा बाण सोडला तर तो बाण त्या कुत्र्याच्या जिभेमध्ये घुसला होता. आणि म्हणून मी म्हणतो की सर्वश्रेष्ठ धनुर्धर कोण असेल तर तो आहे एकलव्य. मित्रांनो, जर सर्वश्रेष्ठ धनुर्धर एकलव्य बनत असेल तो केवळ स्वयंअध्ययनाने, तर माझा मुलगा, माझी मुलगी स्वयंअध्ययनाने त्याच्या आयुष्यामध्ये सक्सेसफुल होऊ शकत नाही का? नक्कीच होऊ शकते. आणि म्हणून मनुष्याला त्याच्या आयुष्यामध्ये पुढे जायचं असेल, सक्सेस व्हायचं असेल तर खरोखर स्वयंअध्ययन करणं खूप गरजेचं आहे. आजच्या डिजिटल दुनियेमध्ये वेगवेगळे ऑप्शन्स तुमच्याकडे उपलब्ध आहेत, वेगवेगळे साहित्य उपलब्ध आहेत, परंतु मित्रांनो, यामुळे तुम्ही स्वतःची क्रिएटिव्हिटी हरवून बसत आहात. आज देखील मुलांना पाहिलं, माझा अनुभव मी सांगतो, मी अनेक शाळांमध्ये जातो, त्या माझा मी अनुभव सांगतो की मुलं गणित विचारलं तर कॅल्क्युलेटर काढतात, मोबाईल काढतात, त्याच्यावरती कॅल्सीवरती बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार करतात, कारण रेडीमेड उत्तर मिळतं. मित्रांनो, प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी गाईड अपेक्षित बॉन्ड्स खरेदी केली जातात, एवढी मोठी टेक्स्ट बुक असताना देखील. परंतु अभ्यासाची त्यांना शास्त्रशुद्ध पद्धत माहिती नाही, कारण अभ्यास जो शास्त्रशुद्ध पद्धतीने केला तर मनुष्याला सक्सेस होण्यापासून कोणीही वाद सोडू शकत नाही. तो सक्सेस होणारच, 100% सक्सेस होणार, कारण तो फक्त त्याच्या शालेय अभ्यासक्रमामध्ये नव्हे तर ती सवय त्याला लागेल. प्रत्येक प्रश्नाचं उत्तर, प्रत्येक प्रॉब्लेमची समस्या जी आहे त्याचं सोल्युशन काढणं तो त्यामधून शिकेल आणि म्हणून ते गरजेचं आहे. आणि म्हणून मित्रांनो, मी सांगतो की खरोखर आपल्या पाल्याला, आपल्या मुलाला, खरोखर आपल्या मुलीला जर तुम्ही आयुष्यामध्ये सक्सेसफुल किंवा यशस्वी त्याच्या अभ्यासामध्ये, त्याच्या अकॅडमिक इयरच्या शालेय जीवनामध्ये, त्याचप्रमाणे त्याच्या भविष्यामध्ये देखील त्याला स्वावलंबी होण्यासाठी जर तुम्ही त्याला शिक्षण देत असाल तर त्याला या शास्त्रशुद्ध पद्धतीने अभ्यास करण्यास तुम्ही प्रवृत्त करा. आणि मित्रांनो, घाबरण्याचं काहीही कारण नाही. जर तुम्हाला हे जमत नसेल किंवा तुम्हाला ते कसं करायचं माहीत नाही तर मित्रांनो, मी एक नंबर सांगतो, त्या नंबरवरती मला संपर्क करा, व्हॉट्सअप मेसेज करा. खरोखर तुमच्या मुलाच्या इंडिव्हिज्युअल मार्गदर्शनासाठी मी तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचेन. तर मित्रांनो, नंबर नोट करून घ्या, 7400385044 7400385044 या नंबरवरती संपर्क करा अथवा व्हॉट्सअप करा. तुमच्या पाल्याच्या भविष्यासाठी अभ्यास त्याने शास्त्रशुद्ध पद्धतीने कसा करावा आणि खरोखर त्याच्या आयुष्यामध्ये त्याने कसं पुढं जावं, कसं स्वावलंबी व्हावं, यासाठी इंडिव्हिज्युअल मार्गदर्शनासाठी अवश्य एक बार या नंबरवरती संपर्क करा. आणि खरोखर ज्या व्यक्तींना पर्सनली भेटता येईल त्या व्यक्तींना मी पर्सनली भेटू शकेल, परंतु घाबरून जाण्याचं काही कारण नाही. आज देखील डिजिटल साधने आपल्याकडे उपलब्ध आहेत. आपण झूमच्याद्वारे किंवा गुगल मीटच्याद्वारे संपर्कात येऊन तुमच्या मुलांचं मोफतमध्ये मार्गदर्शन करण्यास मी तयार आहे. तुम्ही तयार आहात का? आजच निर्णय घ्या आणि आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी एक वेळ अवश्य संपर्क करा. धन्यवाद.